मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी. PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM आणि आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. तुमच्या लाडक्या कार्यक्रमात म्हणजेच PCT's इन्फिनिटी 1 RJ या कार्यक्रमात मी RJ विराज तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपले मेन होस्ट म्हणून आपल्याबरोबर जो आहे अशा RJ सचिन याचंही स्वागत मी करतो. नमस्कार RJ सचिन. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. नमस्कार विराज. येस. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळे छान फ्रेश झालेले असाल, तुमचा नाश्ता झालेला असेल, सगळे आवरून ऑफिसला गेलेला असाल, प्रवासात असाल आणि आम्ही तुमच्याबरोबर आज गप्पा मारणार आहोत. कारण की प्रत्येकाचं आयुष्य हे खूप गतिशील झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना रोज रादर घडीघडीला त्याचा सामना करावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती जो ताण येतो त्याच्यामधून कुठेतरी एक नकारात्मक परिणाम आपल्या मनावरती सातत्याने होत असतो. आणि हाच परिणाम जर का कमी करायचा असेल किंवा तो टाळायचा असेल आणि आयुष्याला एक सकारात्मक बाजू त्याची जर का आपल्याला आपल्यासमोर आणायची असेल किंवा उजेडात आणायची असेल तर ती कशी आणायची या विषयावरती आज आपण RJ सचिन याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. सो पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि RJ सचिन यांनी त्याच्या आवडीची गाणीसुद्धा आणलेली आहेत, त्यामुळे ती गाणी ऐकता ऐकता आपण या गप्पांचा आनंद घेणार आहोत. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है.
किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ, आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। श्रोते हो, सुंदर अशा गीतानं या कार्यक्रमाची खूप शांत सुरुवात झालेली आहे आणि माझ्याबरोबर आज RJ सचिन या वनार RJ कार्यक्रमामध्ये आहे. खरं तर त्याची पर्सनॅलिटी अत्यंत शांत आणि काय म्हणतात त्याला संयमी किंवा समोरून बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटावं अशी पर्सनॅलिटी आहे आणि आज तो आयुष्यातली जी सकारात्मकता आहे याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे स्टुडिओमध्ये खास आलेला आहे. तर विषयाची सुरुवात करताना काय सांगशील? नक्कीच. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत PCET इज इन्फिनिटी 90.4 FM 1 Hour RJ या कार्यक्रमात. मी RJ सचिन आणि RJ विराज तुमचं स्वागत करतो. जसं आता आपण गाणं ऐकलं, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. बस, म्हणजे इथं तिसरा माणूस नाहीये खरंय. कोणी. मी ज्यांना फॉलो करतो हां. असे लोक, हां. ह्याचाच अर्थ हे सकारात्मक आयुष्य आहे. ह्याच्यात मला दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाहीये. तर मला माझे निर्णय मी घ्यायचेत, मला स्वतःला आनंदी ठेवायचंय आणि मला हे आयुष्य सकारात्मकरित्या जगायचं आहे. वा. हा गाण्याचा बेस धरून आपण चर्चेला सुरुवात करूयात. सकारात्मक आयुष्य तर थोडक्यात ओळख काय आहे? आपल्याला प्रत्येकाला देवानं म्हणा किंवा निसर्गानं म्हणा नवे कोरे 24 तास रोज दिलेले असतात. वा. आता त्या 24 तासामध्ये फक्त आपण आजचा विचार करायचा का, जे झालं त्याचं दुःख, त्याची खंत करत बसायची का, जे उद्या होणार आहे त्याचा विचार करून 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 आपण नर्वस व्हायचं, हे आपण ठरवायचं असतं. आणि हे जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो की मी सकारात्मक जगतोय का, मी भूतकाळात जगतोय का, मी भविष्यात जगतोय. बरोबर. जे चांगलं ते माझं का, जे माझं आहे तेच फक्त चांगलं, हा अट्टहास करणं, ह्या दोघातला जो फरक आहे तो म्हणजे सकारात्मक आयुष्य आणि नकारात्मक आयुष्य ह्यातला फरक असतो. किती सोप्या भाषेत खरं तर सांगितलंस तू सचिन दादा. अगदी खरंय. आणि वर्तमानात जगणं हे फार महत्वाचं आहे, नाही का? आता अगदी खरंय. जसं विराज म्हणाला, वर्तमानात जगणं हे फार महत्वाचं आहे. वाक्य अगदी सोपं आहे, पण आपण बऱ्याच वेळेला फॉलो करू शकत नाही. हे फक्त तुम्ही नाही, हे माझ्याही बाबतीत होतं. कारण मीही अजूनही विद्यार्थी आहे. मी कुणी परिपक्व नाही की मी उपदेश द्यायला इथं बसलेलो आहे. हे मी माझ्या अनुभवातनं शिकलेलो आहे की काहीही झालं तरी आपल्याला वर्तमानातच जगायचं असतं आणि जगायला हवं. नाहीतर जे निगेटिव्ह परिणाम होतात त्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. फक्त आता आपण थोडक्यात ओळख करून देतोय की जे जे उत्तम, उदात्त, उन्नत हे माझं आणि ह्या पद्धतीनं मी कसा जगू हे बघणं, याचा शोध घेणं म्हणजे सकारात्मक आयुष्य. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान व्याख्या केलीस खरं तर सचिन दादा. आणि मला नक्कीच आवडला हा विचार, कारण की बऱ्याच गोष्टींना आपण नुसत्या डोक्यामध्ये घेत असतो. त्या का घेतोय, त्याच्यावरती आपण उगाचच का विचार करतोय, ह्या कुठल्याही गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं, फक्त इनटेक चालू असतो. परंतु ह्याच्याच बाबतीत जर का विचार करायचं झालं तर आपण नेमकं काय बघतो आहोत, आपण कसं बोलतो आहोत, कसं वागतो आहोत, ह्या सगळ्याचं एक आपल्याला भान असणं, आणि ते जर का असलं, ते एक जाणीवपूर्वक आपण सातत्याने मनाला बजावत राहिलो किंवा लक्ष पुरवत राहिलो त्याच्याकडे, तर मला वाटतं ही सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होऊ शकते. अगदी खरंय, अगदी खरंय. ज्याला म्हणतात की सकारात्मक आयुष्याची ABCD शिकायची. आता ABCD म्हणजे काय, तर आपलं आयुष्य ABCD एवढ्या गोष्टीमध्ये बांधलं गेलंय असं कुठेतरी मी वाचलं. आता ABCD म्हणजे काय, तर A म्हणजे आपलं अरायव्हल आणि D म्हणजे आपलं डिपार्चर. बरं. तर अरायव्हल आणि डिपार्चर ह्यामध्ये B आणि C आहेत. A आणि D अरायव्हल डिपार्चर मध्ये B आणि C आहेत. तर ते B आणि C म्हणजे काय, तर B आणि C म्हणजे बी काम आणि बी कंटेंट. आनंदी रहा, सुखी समाधानी रहा. अरायव्हल ते डिपार्चर, बी काम, बी कंटेंट, हे म्हणजे सकारात्मक आयुष्य. हे आवडलंय मला, फारच छान आहे. हे माझे विचार नाहीत, लेखकांचे विचार आहेत, त्यांना आपण धन्यवाद देऊया. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि श्रोते हो, कार्यक्रमात आपण पुढे जाणारच आहोत. पुन्हा एकदा वेळ झाली एका छानशा गाण्याची. हे गाणं ऐकूया आणि मग आपल्या आपण गप्पा पुढे कंटिन्यू करणार आहोतच.
प्यारा प्यारा क्यों आग सी लगा के गुमसुम है चांदनी, सोने भी नहीं देता मौसम का ये इशारा। ऐसे में कहीं क्या कोई नहीं भूले से जो हमको याद करे। एक हल्की सी मुस्कान से जो सपनों का जहां आबाद करे। ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं, उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा। क्यों आग सी लगा के गुमसुम है चांदनी, सोने भी नहीं देता मौसम का ये इशारा। ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाएं, उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा। श्रोते हो नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FMच्या 1 आवर RJ या कार्यक्रमात मी RJ सचिन आणि आपल्यासोबत जे आहेत RJ विराज, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. तर आपण बघत होतो सकारात्मक आयुष्य. मगाशी आपण जी व्याख्या सांगितली त्याच्याशी निगडीत गोष्टी आपण बोलताना आपण हे बघू शकतो की सकारात्मक आयुष्य जगायचं म्हणजे काय, तर कुठेही लांब जायची गरज नाही. आपल्याच भागात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले. ज्ञानेश्वर माऊलींचं जरी आपण आयुष्य बघितलं, अत्यंत खडतर, लहानपणी त्यांना इतक्या यातना भोगाव्या लागल्या, इतके त्रास सहन करावे लागले, तेही आपल्याच आप्तस्वकीयांकडून, जे सर्वात जास्त त्रासदायक असतं. आई वडिलांचा आधार नाही, समाजात गेलं तर समाजाचा आधार नाही, आणि माऊली सर्वात लहान एकूण 4 भावंडांमध्ये. असं असताना सुद्धा माऊलींच्या मनात कधीही राग, द्वेष, मत्सर, हेवा याचा आसरा कधीही आलेला नाही. तर माऊली शेवटी काय सांगतात की पसायदान, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, हे पसायदान म्हणजेच सकारात्मक आयुष्य. खरंय की माझं एकट्याचं भलं होऊ नये, म्हणजे फक्त माझंच भलं नाही तर सगळ्या विश्वाचंच भलं व्हावं, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं, असं त्यांनी पसायदानामध्ये मागणं मागितलंय. आणि अशी प्रार्थना करणारा हा जगातला एकमेवच खरं तर संत आहे असं म्हणायला नक्कीच म्हटलं तर वावगं ठरू नये. नाही, खरंय, अगदी खरंय. कारण माऊली त्याच्यात म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे हा माणूस दुष्ट आहे, तो माणूस वाईट आहे असं माऊली म्हणत नाही. माणूस चांगला आहे, पण त्याच्यातला जो दुष्ट स्वभाव आहे, जो विचार आहे, जी वृत्ती आहे, ती नष्ट होवो आणि तो सत्कर्मात जावो, सर्वांचं भलं होवो. म्हणून माऊलीला खरं तर कल्पवृक्ष म्हटल्यासारखे, की माऊलीच्या छत्रछायेखाली आपण वाढलो तर आपण कधीच नकारात्मक होऊ शकत नाही. नक्कीच. आणि हीच सकारात्मकता जी आपल्या संतांनी, आपल्या परंपरेने आपल्याला दिलेली आहे. तू बघ ना सचिन दादा, की किती सूक्ष्म विचार आपल्याकडे करून ठेवला आहे आधीच, ज्याचं फक्त आपल्याला चिंतन करायचंय किंवा जे फक्त आचरणात आणण्यासाठी आपले जे स्वतःचे प्रयत्न आहेत ते आपल्याला करायचे. स्वतंत्र विचारही करण्याची आता आवश्यकता नाहीये, पण ते सुद्धा आपण करताना फारसे दिसत नाही. रोजच्या आयुष्यातल्या खूप छोट्या गोष्टी असतात ज्याचा आपण उगाचच त्रास करून घेतो, आणि त्या गोष्टी मग तशाच आपल्या आयुष्यामध्ये पुढे कॅरी फॉरवर्ड होत राहतात, आणि विनाकारण मग तो त्रास आपल्या सहित आपण दुसऱ्यांना सुद्धा केव्हा द्यायला लागतो हे कळत नाही. हे कशामुळे होतं तर आपण आपल्या कुठल्याही कृतीचं सिंहावलोकन करत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हे असं वागतोय हेच बरोबर आहे का, हे ह्याच्यात बदल अपेक्षित आहे, हे स्वतःचा अनालिसिस होणं खूप महत्वाचं आहे. लहानपणी आता विराज म्हणत होता की आपल्याला प्रत्येक गोष्टीतून असं शिकायला मिळतं, तर खरंच आहे. लहानपणी आपण काहीतरी चुकीचं बोललो, चुकीचं वागलो, चुकीची कृती केली की आई वडील आपल्याला ओरडायचे, आपली आजी आजोबा ओरडायचे, अरे असं बोलू नकोस, असं वागू नकोस, वास्तू तथास्तू म्हणत असते. काही लोक म्हणाले हे अंधश्रद्धा आहे, पण हा विषय सोडून द्या. वास्तू तथास्तू म्हणत असते, यातून त्यांना काय सांगायचं होतं की अरे निगेटिव्ह बोलू नकोस,
सतत पॉझिटिव्ह राहा. खरंय. वास्तू तथास्तू म्हणजे काय, हा तुमचं जी ही देहबुद्धी आहे, तुमचे हे जे विचार आहेत हा. ते फर्म होत जातात, ते अगदी. स्ट्रॉंग होत जातात आणि तुम्ही सतत जर निगेटिव्ह विचार करत गेलात, खरंय. चुकीचं बोलत गेलात, तर तेच अंगवळणी पडत जातं. खरंय. याचा अर्थ वास्तू तथास्तू म्हणत असते. 100%. आता मी नुकतीच एका खूप प्रसिद्ध नृत्यांगना आहेत पुण्यातल्या, त्यांची एक मुलाखत ऐकत होतो अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलंय की मी रोज सलग उभी राहून 4 तास मुलींना नृत्य शिकवून झाल्यानंतर घरी जाऊन सगळ्यांसाठीचा स्वयंपाक करणं, मग सगळे आम्ही एकत्र जेवायला बसणं, हे सगळं कैक वर्ष करत होते आणि जवळजवळ आता 50 वर्ष त्यांच्या नृत्यालयाला पूर्ण झाली. तर तेव्हा त्या म्हणत होत्या की मी हे सगळं करत असताना कधीही चेहऱ्यावरती काहीतरी आठ्या आणून, कपाळावरती आठ्या आणून किंवा त्राग्याने कधी केलं नाही. अगदी. जरी माझ्या मनात काहीही चालू असलं तरी सुद्धा माझा चेहरा मी प्रयत्नपूर्वक हसतमुखच ठेवला नाही, हे खरंच आणि त्याचा गरजेचं. परिणाम त्यांनी त्यांच्या घरामध्ये अनुभवला. खरंच गरजेचं आहे, कारण वेव्ज ज्या असतात त्याचा इम्पॅक्ट नक्की होतो. खरंय. नक्की होतो. आता त्याचंच ते जर फॉलो नाही केलं तर काय होतं, ह्याची उदाहरणं आपल्याला पावली बघायला मिळतात. अगदी. की सकारात्मक आयुष्य, आता तुम्हाला किंवा मला कुणालाही जर चान्स दिला की बाबा आजचा दिवस आहे, तुला कसा जगायचा आहे, हां. तर कुणीही सांगेल की बाबा मला आनंदी जगायचं आहे, अगदी. सकारात्मक जगायचं आहे. ज्या जगात मला वाटतं कुणीच म्हणणार नाही की मला दुःखात जगायचं खरंय, आहे. खरंय. असं असताना सुद्धा प्रत्येक माणसाला दुःख का येतं, हम्म. याचा अर्थ आपण ते जबरदस्ती आणतो असाच होतो ना. तुम्हाला चॉईस दिलेला आहे आनंदी राहायचं का दुःखी, तुम्ही चॉईस घेता आनंदी राहायचं, तरी सुद्धा तुम्ही दुःखी का राहता. बरोबर. तर फरक काय असतो, आनंद हा एक वेगळा शब्द आहे, हां. दुःखाच्या विरुद्ध सुख आहे. सुख आहे. आपण सुखाच्या मागे लागतो म्हणून आपण सतत दुःखी होतो, पण आपण जर आनंदाच्या मागे लागलो हां. तर आपण दुःखी होऊ शकत नाही, कारण आनंदाला विरुद्धार्थ शब्द नाहीये. नाहीये. सुखाला विरुद्धार्थ दुःख आहे, पण आनंद हा आनंदच असतो, तो खरंय. कायम टिकणारा असतो. खरंय, हा खरंय, फरक खरंय. आहे. अगदी बरोबर आहे. तू म्हणलास तसं की सुख हे खूप क्षणिक असतं आणि आनंद हा चिरकाल टिकणारा असतो आणि त्याचा ध्यास घेऊन जर का आपण गोष्टी केल्या किंवा आपण आपल्या रोजच्या गोष्टींकडे त्या दृष्टीने बघायला लागलो, ॲक्सेप्ट करायला शिकलो, त्या दृष्टीने विचारांची दिशा आपण जर का बदलली तर नक्कीच आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. अगदी बरोबर आहे. पण असे विचार करत असताना आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की विचार सरळ सरळ जाता जाता ते वाकडे होत आहेत का, हा कंट्रोल आपल्यावर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण एकदा जर वाकडे विचार करायला लागलो तर आपल्याला वाटतं आपले विचार बरोबर आहेत, खरंय. पण हळूहळू हे असे विचार नकारात्मकतेने भरले जातात आणि नंतर आपल्याला लक्षात येत नाही की ह्याचा इम्पॅक्ट आपल्या बरोबर इतरांवरही होतो. जसं तू मगाशी म्हणालास की आपण ज्या वेव्स पास ऑन करतो, आपण जे बोलतो, जे विचार असतात तेच आपल्या आजूबाजूच्या वातावरणात पसरतात आणि आपण जे देतो, जे पेरतो तेच उगवतं, तेच आपल्याला खावं लागतं. अगदी 100% खूप महत्वाचं आहे. आजचा खरं तर आपला हा विषय श्रोत्यांसमोर मांडायचा आहे असं जेव्हा डोक्यामध्ये सातत्याने चालू होतं तेव्हा असंच अरे सकाळी विचार करताना असा एक विचार मनात आला की आपण आपल्यासाठी म्हणून जो काही एक मार्ग निवडलेला असतो आणि त्या मार्गावरनं जात असताना ढळण्याचा जो क्षण असतो तो एकच असतो अगदी. आणि तो मात्र क्षण आपल्याला कळला पाहिजे आणि त्या क्षणावरती सावध राहायला पाहिजे. हे जर का हे ज्याला जमलं त्याला सगळं जमलं किंवा त्याला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. नाही. अगदी बरोबर आहे. आणि यासाठी आपल्याला देवानं विवेक नावाचा एक प्रकार दिलेला आहे, जो प्राणी आणि मनुष्य यांना वेगळं करतो. बरोबर. प्राणी आणि मनुष्यात सारखे 4 गुण आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथून. जेवायचं, खायचं, झोपायचं, सगळ्या जगाला जे अभिप्रेत आहे ते करायचं आणि आपल्यासारखी पिढी पुढं जन्माला घालायची. हे सोडून देवानी आपल्याला, मनुष्याला विवेक दिलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये रिझन म्हणतात, रिझनिंग ॲबिलिटी. तो विवेक सतत जागृत ठेवणं हे फार आवश्यक आहे, नव्हे तर ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. कारण जर तो विवेक जागृत नाही ठेवला तर आपण आपल्याच नुकसान करून घेतो आणि आपलं आयुष्य आपण सकारात्मकतेकडून नकारात्मकतेकडे घेऊन जातो. जसा उतार असतो किंवा घाट असतो, तिथं सूचना लिहिलेली असते, ह्याच्या पुढे तीव्र उतार आहे, वाहने सावकाश चालवा. ह्याच्या पुढे घाट सुरू होतोय, गाडी न्यूट्रलवर चालवू नका, सूचना लिहिलेल्या असतात. तशा आपल्या मनात बसलेला जो अंतरात्मा आहे, आपला विवेक आहे, आपल्याला वॉर्निंग देत असतो. तो आवाज जर आपण ऐकला तर आपण त्या उतारात जायच्या वेळेला सुरक्षित राहू शकतो. वा वा, क्या बात आहे सचिन दादा, खूप छान पद्धतीने तू सांगतोयस आणि इतक्या सोप्या शब्दात खरं तर हे कळल्यामुळे ना आपण कशा पद्धतीने पटकन या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकू हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. श्रोते हो, या गप्पा आपल्या RJ सचिन याच्याबरोबर आपल्या अशाच पुढे सुरू राहणार आहेत. पुन्हा एकदा वेळ झाली आहे
PCT's इन्फिनिटी 90.4 FM वरती तुम्ही जो कार्यक्रम ऐकता आहात 1 Hour RJ, या कार्यक्रमात एका गाण्याची हे गाणं ऐकूया आणि मग तुम्हाला आम्ही पुढच्या गोष्टी सांगणार आहोतच. किंवा दुसरा विचार म्हणजे मी नेहमी हे उदाहरण देत असतो बोलताना की अरे जेव्हा तुम्ही पहिलीत आहात तेव्हा तुम्ही पहिलीचा अभ्यासाकडे लक्ष द्या. खरंय. PhD अस्तित्वातच नाहीये किंवा PhD कशी करता येईल हा विचार आता नका करू. अतिविचार करू नका. तुम्ही पहिलीतून पुढे जाल, तुम्ही नंतर चौथीत जाल, तुम्ही नंतर हळूहळू 7वीत जाल, 10वीत जाल, मग तुम्हाला लक्षात येईल, तुमचाही स्कोप वाढेल आणि हळूहळू त्या लेव्हलपर्यंत पोहोचाल. अगदी सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. मला जर PhD करायची असेल तर मला पहिलीत जावंच लागेल. मी पहिलीत न जाता लांबून टोकात जर बसून मी कसं करू विचार करत बसला तर ते शक्य नाहीये. काहीच घडत नाही आणि ह्याच्यातूनच नैराश्य यायला सुरुवात होते की अरे मला बंगला बांधायचा आहे, मला इलॉन मस्क सारखं व्हायचंय, मला असं व्हायचंय, तसं व्हायचंय. ठीक आहे, हरकत नाहीये, तुम्ही होऊ शकता. पण असं जर करायचं असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या कपॅसिटी प्रमाणे जायला पाहिजे. तो फास्ट पळतो, तो उसेन बोल्ट आहे, मग मी नाहीये म्हणजे मी काहीच करण्याच्या योग्यतेचा नाहीये, लायकीचा, असं करायचं नाही. प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असते आणि ती ओळखता येणं हे एक्झॅक्टली. अगदी बरोबर बोललास की आपली कपॅसिटी काय आहे हे ओळखता यायला पाहिजे. उद्या जर मी माशाला म्हणलं झाडावर चढून दाखवते ते शक्य नाहीये, तो फेल आहे तिथं. हत्तीला म्हणलं पाण्यात पोहून दाखव तर तो फेल आहे तिथं कम्पेअर टू मासा. तर हत्तीने आपली कपॅसिटी ओळखली, माशाने आपली कपॅसिटी ओळखली आणि त्या ठिकाणी त्या स्थानावर ते राहिले तर ते योग्य परफॉर्म करू शकतील. ही सकारात्मकता आपल्याला आणली पाहिजे. त्यामुळे इतरांशी कंपॅरिझन कधीच करू नका. कंपॅरिझन करा पण ती स्वतःशी. कालच्या मी पेक्षा आजचा मी सुधारलेला आहे का नाही, बस इतकंच बघा. आणि असं बघत बघत आजच्या मी पेक्षा उद्याचा मी अजून थोडासा डेव्हलप, अजून थोडासा वाढलेला जर दिसायला पाहिजे तर त्यासाठी मला काय करावं लागेल, या स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलोअप करत राहिलात तर नक्कीच तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं सविस्तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की ही जी गुणात्मक वाढ आपण म्हणतोय की आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात ती व्हायला पाहिजे. रोज 1% ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. पण काही प्रमाणात तरी कणाभराने तरी मी कालच्यापेक्षा आज चांगला आहे की नाही हे बघण्यासाठीचे कुठले निकष आपण स्वतःला लावून बघू शकतो. बरोबर आहे. हे निकष तर मी सांगेनच, पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा विचार करायला पाहिजे की मला ओव्हर थिंकिंग करायचं नाहीये. हे आधी कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण नुसते विचार करून काहीही साध्य होत नाही. प्लॅनिंग वेगळं आहे आणि विचार नुसते करणं वेगळं आहे. प्लॅनिंगला कृतीची जोड दिल्यानंतर तुम्ही तुमचं यश, त्या यशाच्या शिखराकडे जाऊ शकता. तुम्हाला जे इप्सित आहे ते साध्य करू शकता, पण विदाऊट ओव्हर थिंकिंग. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तू आता जसं म्हणतोय तसं की ओव्हर थिंकिंग करू नका, पण आता आपण ओव्हर थिंकिंग करतोय हे मुळात लक्षात येण्यासाठी काही लक्षणं असतील, ती काय असतात? ओव्हर थिंकिंग करतोय हे लक्षात येण्यासाठी म्हणजे कसं आहे की आपण कुठलीच कृती करत नाही आणि आपण नको त्या गोष्टींचा विचार करतो. म्हणजे आता समजा मी इथं बसलेलो आहे आणि माझ्यासमोर माझा मित्र विराज बसलाय, तर विराज माझ्याबद्दल काय बोलत असेल, काय तो तिसऱ्यांशी काय बोलत असेल, तो माझ्याबद्दल आत्ता काय विचार करत असेल, हा विचार त्याच्यासाठी मीच करत बसतो. याचा काही उपयोग नाहीये. त्याच्या मनात तसं नसेलही किंवा समोरचा माणूस असा का वागला, त्याच्याकडे त्याची काहीतरी रिझन्स असतील टू जस्टिफाय, पण ती आपण विचारात न घेता मी माझ्या कुवतीप्रमाणे काहीतरी कन्क्लुजन काढून मोकळा होतो आणि मग ते सतत विचार येत राहिले की ते सगळं निगेटिव्हिटीकडे जातं. त्यामुळे ओव्हर थिंकिंगची ही सुरुवात असते आणि हळूहळू ती जर सवय आपल्याला लावून घेतली, प्रत्येक माणूस असा का वागतो ह्याचं अनालिसिस करत बसायची, तर ते इट लीड्स टू ओव्हर थिंकिंग. हे खूप. आणि अर्थातच ह्याच्यामुळे नैराश्य किंवा डिप्रेशन येण्याचा खूप मोठा धोका असतो. अगदी खरं. आज अगदी लहान लहान मुलांना आपण डिप्रेशनमध्ये गेल्याच्या बातम्या आपण सर्रासपणे वाचत असतो. इतकं ते आता कॉमन झालंय का? खरं तर मी स्वतः याचा 2दा शिकार झालेलो आहे, त्यामुळे मी जास्त बोलू